परंतु नित्यसेवा होत नाही. नित्यसेवा म्हणजे तुमची चार्जिंग आहे. मोबाईलला रोज आपण चार्जिंग करतो, रोज 2 टाइम आपण जेवतो, नाश्ता करतो. मग आपल्याला सुरक्षा कवच नको का? आपल्या आजूबाजूला निगेटिव्हिटीचे लोक असतात, आपले ग्रह काही वाईट असू द्या. तुम्ही जेव्हा 15 मिनिटं नित्यसेवा करता, तुमच्या दिवसभरातल्या गोष्टींना एक सुरक्षा कवच तयार होत असतं. तुमच्या बरोबर ज्या दिवशी ठरलेलं आहे तुमच्या पत्रिकेत ऍक्सिडेंट होणार, पण तो खर्चटल्यावर जातो. होणाऱ्या गोष्टी टळत नाही, पण त्या नॉमिनल जातात. बरेच सेवेकरी मरणाच्या दारातून बाहेर येतात. बऱ्याच सेवेकऱ्यांच्या पत्रिकेत जर तो कॅन्सर असेल तर छोट्या मोठ्या आजारावर जातो, मग तिथं निदान होतं. म्हणजेच नित्यसेवा जर तुम्ही रोजच्या रोज ठेवली तर तुमचे हे संकट कमी होत असते तीव्रता. उरला प्रश्न नैवेद्य आरती. खूप महिला सेवेमध्ये आल्या पण नैवेद्य घ्यायला घाबरतात. ते खूप कठीण असतं हो. वरण भात आणा, 2 भाज्या आणा, गोड धड आणा, मसाला पान आणा. नको बाई, घरी 10 पाहुणे आले ना, धावून केलं तरी पण ते पाहुणे नाव ठेवून जातात. इथं परब्रह्मच्या जेवणाचं काय टेन्शन घ्यायचं? परब्रह्म जेव्हा खातून ते संस्कारित अन्न आपल्या घरी जातं, घरातले दोष निघायला सुरुवात होती. पण आम्ही काय सांगतो, आम्हाला वाटतं आमच्या घरातले केंद्रात यावे, आमचं सगळं ऐकावं, मुलांनी नवऱ्यानी. पण आम्हाला स्वयंपाक करताना आमच्या मनामध्ये सिरियलचे विचार, आमच्या मनामध्ये मैत्रिणींचे विचार, आमच्या मनामध्ये सोशल मीडियाचे विचार. ते अन्नच जर तुम्ही संस्कारित करत नाहीये, जैसे खावे अन्न वैसे उपजे मन. परान्नाचे दोष येणार आहे परवाच्या वाचनामध्ये, उद्याच्या नाही परवाच्या वाचनामध्ये. परान्न मिश्रित म्हणजे श्वान मिश्रित अन्न खाल्ल्यासारखं होतं परान्न. आपल्याला सप्ताह काळामध्ये परान्न का टाळायला लावतात गुरुमाऊली किंवा एरवी का सांगतात सेवेकऱ्याच्या घरातलं खा, परान्नाचे दोष असतात. तर आपण जर स्वयंपाक करताना श्री स्वामी समर्थ जप केला तर आपल्या घरामधलं वातावरण बदलतं. संस्कारित अन्न जेव्हा सगळे खाता, आपल्या मुलाचं वाईट व्यसनाकडे पाय वळणार नाही, मुलीचा पाय घसरणार नाही, घरामध्ये व्यसनाधीनता होणार नाही. आजपासून तुम्ही प्रयत्न करा. तुम्हाला शक्य नसेल युट्यूबला आरत्या लावा, आपल्या स्तोत्रमंत्र लावा. पण महिला भगिनींनो विनंती आहे कळकळीची की स्वयंपाक करताना कुठलेही निगेटिव्ह विचार मनात ठेवू नका. सेवेचे आपले श्री स्वामी समर्थ जप चालू राहू द्या, सकाळची भूपाळी आरती चालू राहू द्या, आरत्या चालू राहू द्या युट्यूबला. आणि तेच अन्न आपण संस्कारित अन्न म्हणून खाऊ. नैवेद्य आरतीचं टेन्शन घेऊ नका, कुठल्याच सेवेचं टेन्शन घेऊ नका. एखाद्या दिवशी नाही 11 माळी झाल्या, अपराधीपणाची भावना घेऊ नका. 1 माळ तरी करा. नाही 1 माळ झाली, 11 वेळा तरी करा. आणि सगळ्यात महत्वाचं, सेवेकरी जोडत चला मार्गाला. दिव्याने दिवा लावण्याचा आपला मार्ग आहे. मी किती सेवा केली यापेक्षा मी किती सेवेकरी घडवली हे महत्वाचं आहे. या सप्ताहामध्ये महाराजांना तुम्ही कमिटमेंट द्या, पुढच्या सप्ताहामध्ये 5 तरी नवे सेवेकरी मी इथं आणणार. बघा तुमचा प्रश्न